रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी सुख झाले हो साधने सुख झाले हो साधनी साधनी तुहा विठ्ठल बरवा बरवा तुहा विठ्ठल बरवा सुख झाले वो साधनी सुख झाले हो साधनी तुहा विठ्ठल बरवा बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा बरवा तुहा विठ्ठल बरवा बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा बरवा तुहा विठ्ठल बरवा हरी बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी बहुता सुरताची जोडी जोडी बहुत सुरताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी आवडी तुहा विठ्ठल बरवा बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा बरवा तुहा विठ्ठल बरवा बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा बरवा तुहा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आगर आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर आगर सर्व सुखाचे आगर सर्व
रखुमाईच्या भेटी रखुमाईच्या भेटी रखुमाईच्या परिहार झाला अवघ्या दुःखांचा मागेला अवघ्या दुःखांचा मागेला अवघ्या दुःखांचा मागेला परिहार झाला अवघ्या दुःखाचा मागेला अवघ्या दुःखाचा मागेला अवघ्या दुःखाचा मागेला आलो निजांच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा भेटी रखुमाईच्या वरा भेटी रखुमाईच्या वरा आलो निजाच्या माहिरा भेटी रखुमाईच्या वरा भेटी रखुमाईच्या वरा भेटी रखुमाईच्या वरा तुका मनेवानी गेली आता घेऊदनी गेली आता घेऊदनी गेली आता घेऊदनी तुका मने वाणी आता दोरधरी ये आता दोरधरी ये आता दोरधरी आलो निजांच्या माहेरा आलो निजांच्या माहेरा भेटी रखुमाईच्या बरा भेटी रखुमाईच्या बरा रखुमाईच्या बरा आलो निजाच्या माहिरा भेटी रखुमाईच्या वरा भेटी रखुमाईच्या वरा भेटी रखुमाईच्या वरा विठोबा
शेवट तो भला माझा बहु गोड झाला. आलो निजांच्या माहेरा बेटी रखुमाईच्या वरा. परिहार झाला अवघ्या दुःखांचा मागेला. आलो निजांच्या माहेरा बेटी रखुमाईच्या वरा. तुका म्हणे वाणी गेली आता घेऊदनी. आलो निजांच्या माहेरा बेटी रखुमाईच्या वरा. विठ्ठला विठ्ठला
शेवट तो भला माझा बहु गोड झाला. आलो निजांच्या माहेरा बेटी रकुमाईच्या वरा. समचरण सरोजम सांद्रनीला बोधाभम जगननीत पाणी मंडनम मंडनानम. तरुण तुलसी माला कंजनम कंजनेत्रम सदैदवलासम विठ्ठलम चिंतयामि. नमो विठ्ठला राधया पांडुरंगा. नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा. नमो पुंडलिका नमो चंद्रभागा. नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा. राधा मेरे स्वामिनी मेरा देखो दास. जन्म जन्म मोहि दीजियो श्री वृंदावन में वास. इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले. गोविंद नाम लेकर तब प्राण तन से निकले. उस वक्त जल्दी आना नहीं शाम भूल जाना. राधे को साथ लाना तब प्राण तन से निकले. रायगढ़ी मंदिरी वसे हा माझा राया. चरणासी वंदितो अजन्मही काया. जगदीश्वराशी जोडली ज्याची ख्याती. प्रथम वंदितो तुम्हा छत्रपती. महायोग पीठे तटे विमर्थ्य वरं पुंडलिकाय दातु मुनीन्द्रे. समागत्य तिष्ठं तमानंद कंदम परब्रह्मलिंगं भजे
अप्सरे चरण संताची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नम ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मी कदा कुसरी काहीच नेने बोलतो वचन अति भाविका तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपन देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावने आदत्रे जननी देवाची ओम देवराज देवमान पावनाजी पंकजम व्यालेज्ञ सूत्रबिंदु शेखरम कृपाकरम नारदादिवृंद वंदितम दिगंबरम काशिका पुरादिनाथ काल भैरवं भजे विठला मनोजवं मारुतुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमत्तां वरिष्ठं वातात्मजं वानरतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये जयांचे केले स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे वंदू श्रीचरण श्री करूंचे ते नमस्कारुणे आता प्रभु के चरण में सदा पुनि पुनि करू प्रणाम ऐसी माया तारी रे मेरे प्रियतम श्याम शेवट तो भला माझा बहु गोड झाला आलो निजांच्या माहिरा भेटे रखुमाईच्या वरा प्रस्तुत प्रसंगी महाराजांचे कीर्तन रूपी सेवे करता निवडलेला भंग जगतवंदनीय महाराष्ट्र भूषण देहू निवासी पंचमीत पुरुषार्थ तुकोबरा यांचा 4 चरणाचा अभंग सेवे करता निवडलेला आहे. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबरा आहे. माणूस जन्माला येतोय पण जन्माला आल्यानंतर माणसानं शेवटचा दिवस गोड करावा मग मरावं याचं वर्णन करून सांगितलेलं आहे. विठला अभंगाकडे वण्यापूर्वी छोटासा परिहार देता तो असा थोडासा घेऊन मोकळा. आज आपण कशा निमित्त जमलेलो आहोत तुम्हाला सर्वांना ज्ञात आहे. कैलासवासी छबुबाई शंकर फलके यांना जाऊन आज 1 वर्ष पूर्ण झालंय. आज या वर्षाच्या दुःखाच्या कार्यक्रमामध्ये तुम्ही सर्व जमलेले आपतिष्ठ नातेवाईक सगळे सोयरे त्यांचा पूर्ण परिवार या ठिकाणी दुःखांकित असलेले शिवाजी शंकर फलके त्यांचा मुलगा आहे, श्री रावसाहेब शंकर फलके मुलगा आहे, गुलाब शंकर फलके मुलगा आहे, त्यांचे पूर्ण नाती नातवंड असा परिवार आहे. आणि आज या फलके परिवारावरती आईचं छत्र हरपलेलं आहे. जोपर्यंत आई जिवंत असते तोपर्यंत आईची किंमत कधी कळत नसते, पण एकदा आई गेली का मग आईची किंमत कळत राहते. आज हा खूप असा गोड असा कार्यक्रम आहे, कारण की आजचा दिवस म्हणजे वर्ष श्राद्धाचा दिवस आणि वर्ष श्राद्धाच्या दिवशी आज गेलेला आत्मा आहे. त्या गेलेल्या आत्म्याला आजचा म्हणजे शेवटचा दिवस सगळ्यात मध्ये, म्हणून आज हा अभंग निवडला. शेवट तो भला माझा बहु गोड झाला. आजच्या मातोश्री आहेत, त्यांना 3 मुलं आहेत, पूर्ण नाती आहेत. आजच्या कीर्तनरूपी सेवेकरता महाराष्ट्रामध्ये ज्यांचं खूप मोठं नाव आहे, कीर्तन क्षेत्रामध्ये, गायन क्षेत्रामध्ये, मृदंग क्षेत्रामध्ये ज्यांचं खूप मोठं नाव आहे, आमचे परममित्र, आमचे जीवलग मित्र, आमच्यावरती नितांत प्रेम करणारे आमचे धर्मा महाराज पवार या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यानंतर आमच्या कीर्तनाला कायम गोड अशी साथ देतात आमचे दीपक महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि ज्यांच्यामुळं मला या ठिकाणी आलेला येण्याचा योग ज्यांच्यामुळं प्राप्त झाला, तुमचा पूर्ण फलके परिवार या ठिकाणी मला बघण्याकरता भेटला. या ठिकाणी तुम्ही सर्व पाहुणे मंडळीचं मला दर्शन ज्यांनी मला करून दिलं ते आमच्यावर जीवलग मित्र, प्राणप्रिय मित्र, महाराष्ट्रामध्ये खूप ज्यांचं गोड नाव आहे, ज्यांची वारकरी शिक्षण संस्था आहे, नवे नवे गोड कीर्तनकार आहेत, मृदुंगाचार्य आहेत, गायनाचार्य आहेत आणि कधीमध्ये आमच्यावरती नितांत पण प्रेम करतात. आमचे दीपक विठ्ठल महाराज फलके या ठिकाणी त्यांनी मला कीर्तनरूपी सेवेचं या ठिकाणी नियोजन दिलं. एक 15-20 दिवसापूर्वी फोन आला होता. पण योगा बाबा, जसं कावळ्याच्या हातामध्ये आपलं राजाच्या हातामध्ये कावळा सापडावा नदीमध्ये गेल्यानंतर, तशी आज रिकामी तारीख मला म्हणजे तुमची सापडली बाबा. का सापडली? तुम्ही जर मला फोन केला नसता तर आज मी घरीच बसलो असतो माशा आणीत. पण आज विठ्ठल महाराजांचा फोन आला. या ठिकाणी तुमचा आलेला येण्यात योग. या ठिकाणी आमचे गणेश महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत, गोड मृदंगाचार्य आहेत. तुमच्याही चरणी नतमस्तक होतो. विनेकरी बाबा तुमच्याही चरणी नतमस्तक होतो. या ठिकाणी आमच्यासोबत आलेले कृष्णा महाराज आपसे तुमच्याही चरणी नतमस्तक होतो. ज्यांची गोड साऊंड सिस्टीम आहे आमचे तुकाबाई तुकाराम महाराज पवार
यांची गोड अशी साऊंड सिस्टीम आहे. तुमच्याही चरणी नतमस्तक होतो. आमचे विनायक दादा काय पलीकडे बसलेले आहे, त्यांची गोड साऊंड सिस्टीम आहे, त्यांच्याही चरणी नतमस्तक होतो. या ठिकाणी बसलेले, पलंगावरती बसलेले, इकडे बसलेले, पडवीमध्ये बसलेले, जे पलंगावरती बसलेले आहेत ना, त्यांना एक कृपया विनंती आहे, पायातील तुम्ही चप्पल काढून बसायचं आहे. पायातील चप्पल काढायची मग बसायचं आहे. कीर्तनामध्ये चप्पल चालत नाही. गौतमीच्या कार्यक्रमाला तुम्ही चप्पल घालून बसला तरी चालेल, पण या ठिकाणी चालत नाही. महिला मंडळाला तुम्हाला विनंती आहे, तुम्ही पुढे सरकून बसा, पुढे सरकून. आजचं हे कीर्तन तुम्हाला यूट्यूबवरती बघायला भेटणार आहे. माऊली HD चॅनल ज्यांचं आहे, संगमनेर गावातून या ठिकाणी आपल्याला उपस्थित आहेत. आश्वी गाव त्यांचं आहे. आमचे ऋषीदादा पाबळ या ठिकाणी उपस्थित आहेत. माऊली HD त्यांचा चॅनल आहे. आपलं हे जे आजचं कीर्तन आहे ते तुम्हाला 100% चंद्रसूर्य आहे तोपर्यंत तुम्हाला बघायला भेटणार आहे. त्यांच्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, हा त्यांची विनंती आहे. अभंग जगद्गुरु तुकोबारांचा सेवे करता निवडलेला आहे. जगद्गुरु तुकोबारा सांगतात, माणूस जन्माला आला का आल्यानंतर माणसाला एक ना एक दिवस मरावं लागतं. कोणीही असू द्या, राजा जरी असला तरी शेवटी मरावं लागतं. मावशी, एक तासभर लक्ष द्या फक्त. आता हाताने टाळी वाजवू नका, मुखाने नामस्मरण करू नका, काही करू नका. तुम्हाला मी टाळी वाजवायला लावणार नाही. वर हाती घ्या, वर हात घ्या, टाळी वाजवा, भजन करा, मी काही करायला लावणार नाही. का एक तर माणसं दमून आलेले राहतात, एक तर कामाचे दिवस आहेत, सोयाबीनचे दिवस आहेत, कापूस फुटलाय, एक तर पावसाचं पण वातावरण झालंय. तुम्ही म्हणता बाबा लवकर उरकून टाका, आम्हाला कापूस याचायला जायचं. परत का पाऊस आला का, पाऊस आल्यानंतर कापूस काळा पडतो बा. आता मी पण शेतकरी माणूस आहे. सकाळी 6 पंप मारून आलोय, फवाऱ्याचे मारले नसते तर माझी बायको मला बोलली असती, म्हणून मारून आलो. विठ्ठल विठ्ठल. माणूस जन्माला आला का आल्यानंतर मरण विसरतो. 100% तर तुम्ही मरण विसरलात. तुम्ही जोपर्यंत आहात ना तोपर्यंत तुम्ही आपल्या आयुष्यामध्ये तुम्ही जिवंत आहात. पण एकदा तुम्ही जर गेलात ना, गेल्यानंतर तुमचं हे आयुष्य तुमच्या हातामध्ये नाही. किती जरी पैसा कमवलात, किती धन जरी कमवलं, किती जरी तुम्ही कोट्याधीश तरी झालात, बंगल्यावर बंगले, माड्यावर माड्या बांधल्या, वावरावर वावर घेतले, किती जरी जमिनी घेतल्या, जमिनीमध्ये काबाड कष्ट केले, संध्याकाळच्या वेळी तुम्ही घरी आलात आणि आल्यानंतर तुम्ही जर जेवणाकरता बसलात ना, ताटात उचललेला घास आणि तोंडामध्ये जाईल का नाही याची सुद्धा गॅरंटी नाही. मग माणूस कशासाठी इतकं काबाड कष्ट करतो? कशासाठी करतो? पण माणूस मरण विसरलाय. जोपर्यंत आपलं आयुष्य आहे तोपर्यंत आपल्या आयुष्यामध्ये आनंद जीवन जगायचं. जोपर्यंत आपलं आयुष्य आहे ना तोपर्यंत माणसानं आयुष्य चांगलं जगायचं, आनंदी जीवन जगायचं. पण एकदा माणूस निघून गेला का, निघून गेल्यानंतर माणसाची फक्त पाठीमागं आठवणी शिल्लक ठेवतात असतो. म्हणून माणसाने जोपर्यंत आहे तोपर्यंत आनंदी जीवन जगायचं. कारण की माणूस जन्माला आल्यानंतर माणसाने काही आणलं का बाबा? काही आणलं का? तुम्ही ज्यावेळेस तुम्ही जन्माला आलात, आल्यानंतर तुम्ही काही घेऊन आलात का? येतानाही तुम्ही काही घेऊन आलात नाही, आणि जाताना पण काही घेऊन जाणार आहेत का? तुम्ही जाणार आहात का घेऊन? मावशी खरं बोला, जाणार आहेत का तुम्ही काही घेऊन? अजिबात नाही. तुम्ही मग साड्या घेतल्या, आता दिवाळी जवळ आली. आता किती रुपयाची साडी घ्यायची सांगितली नवऱ्याला? माझी मिसेस मला कालच म्हणली, महाराज आजचं पाकिट मला देऊन टाका. विठ्ठल महाराज म्हटलं, आजचं पाकिट 11,000चं आहे, तुला किती द्यायची त्यातले? त्याने मला 11चे 11 द्या, मला 5,000ची साडी घ्यायची, 3,000 रुपयाचं मेकअपचं किट घ्यायचं, 2,000 रुपयाचं ते काय ते पावडर गन काय असेल ते घ्यायचं बा, आणि 1,000 रुपये मला भाड्याला लागणार आहे. म्हणजे तू कोणत्या गाडीत जाणार आहे भाऊ? 1,000 रुपयात का हेलिकॉप्टरने जाणार आहेत का? त्याने अजिबात जमणार नाही. आजचं पाकिट मला भेटणार आहे. तुम्ही किती जरी साड्या घेतलात, किती जरी मेकअप केलात, पण मेकअप केल्यानंतर यमराजा जर तुमच्या समोर जर उभा राहिला ना, यमराजाला मेकअप लागत नाही, यमराजाला साडी लागत नाही, यमराजाला तुमचे चांगले कपडे लागत नाही, पण यमराजाला तुम्ही केलेलं कर्म जसं असाल त्या ठिकाणी तुम्हाला 100% यमराजा घेऊन गेल्याशिवाय राहणार नाही. मग या ठिकाणी राजा जरी असला, ज्ञानोबारांनी सांगावं, राजा जरी असला, रंक जरी असला, भिकारी जरी असला, पण या देहाच्या गावाला आल्यानंतर एक ना एक दिवस जावं लागतं. देहाच्या गावाला या जन्म मृत्यूच्या सोहया ना म्हणून ये धनंजया जिया परी. किती जरी पैशावाला असला तरी शेवटी त्याला मरावं लागतं. उपजे ते नासे, नासिले ते पुनरपी दिसे, ते घटिका यंत्र दैसे परिभ्रमेगा. घड्याच्या काट्याप्रमाणे माणसाचं जीवन आहे. घड्याच्या काट्याप्रमाणे आता 11:30 वाजलेत, नंतरचे 11:30 वाजणार नाही का? वाजणार आहेत, पण रात्रीचे वाजणार आहेत. पण तोपर्यंत आपण जिवंत राहणार आहोत का नाही हे आपल्या हातामध्ये नाही, हे भगवंताच्या हातामध्ये आहे. विठ्ठल. या ठिकाणी माणूस जन्माला आला का आल्यानंतर शेवटी आजा जाणार आहे. आजा गेला का त्याच्या पाठोपाठ बाप जाणार आहे. बाप गेला का मुलगा जाणार आहे. मुलगा गेला का नातू जाणार आहे. हे सगळं कालचक्र आहे.
आज मेला पंजा मेला बाप मसना गेला हो. आज मेला पंजा मेला बाप मसना गेला. देखत देखत ना तू पण तू तोही तैसा झाला. उठा उठा जागा पाठी भयाली मोठी. पंढरी वाचूनही तुझा ठाव नाही कोठे. एकदा माणूस जन्माला आला का आल्यानंतर शेवटी त्याला जावं लागतं. हे भारी येत तत्व. नाही येरते पामर जीव किती. भाड्या तत्वावरती भेटलेलं घर आहे. त्या भाड्याच्या घरामध्ये तुम्ही कितीही जरी मेकअप केला त्या भाड्याच्या घरामध्ये, त्याला कलर मारला, त्याला तुम्ही वॉलपुट्टी मारली, त्याला तुम्ही फर्निचर केलं, त्याच्यामध्ये 4 लाखाचा टीव्ही जरी आणून बसवला, पण एकदा शेवटी ते खाली करावं लागतं. मालकाने जर तुम्हाला जर सांगितलं ना मला आज उद्या हे घर मला पाहिजे, तुम्हाला आदल्या दिवशी खाली करावं लागतं. ते घर का खाली करावं लागतं की त्याचं आहे ते 100% नेणार आहे. तसं हे आपलं शरीर आहे. शरीर हे आपल्या हातामध्ये नाही, भगवंताच्या हातामध्ये आहे. मौत जब तुझको आवाज देगी घर से बाहर निकलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी घर से बाहर निकलना पड़ेगा. एकदा माणूस जन्माला आला का शेवटी त्याला जावं लागणार आहे. मग जोपर्यंत आपलं आयुष्य आहे ना तोपर्यंत माणसानं शेवटचा दिवस गोड करावा. जगद्गुरु तुकोबर आहे, जगद्गुरु तुकोबर आहे, जगद्गुरु तुकोबर आयुष्य जगले. पण जोपर्यंत जगद्गुरु तुकोबरायांचं आयुष्य होतं पूर्ण आयुष्य भजनामध्ये घातलं. हे जगद्गुरु तुकोबरायांचा शेवट आहे. विठ्ठल तुमच्याकडं बाजरीचं पीक राहतं का? बाजरीचं पीक राहतं का? बाजरीच्या पिकामध्ये तुम्ही ते पाखरं हाणण्याकरता तुम्ही काय लावता? काय लावतं? तुमच्याकडे लावता का काही? ते असं हात राहतं, त्याला वरती मडकं राहतं, मडक्यावरती डोळे चित्र काढलेलं राहते. काय राहतं ते? बुजगावणं राहतं का? हां, आमच्याकडे पण त्याला बुजगावणं म्हणतात. मावशी त्याला काय म्हणतात? बुजगावणं. म्हणजे तुमची ना आमची जवळपास एकच भाषा आहे. आमच्याकडे माणसं मेल्यावरती जातात, तुमच्याकडं नाही कळालं? आमच्याकडं माणसं मेल्यावरती जातात, तुमच्याकडं बरोबर आहे ना? आमच्याकडे तसं नाही, आमच्याकडे जाळून मारतात, मेल्यावरती जाऊन मारतात, सरांवरती ठेवतात, काडी लावतात आणि मग मारून टाकतात. पण ऐका, माणूस आला का कोणाची गॅरंटी नाही आहे का? गॅरंटी कोणाची? घरून निघालो, थोडा उशीर झाला होता, सकाळी थोडा कार्यक्रम होता विठ्ठल महाराजाचा, मग थोडा उशीर झाला. सकाळी प्रवचन केल्यानंतर घरी आलो. घरी आल्यानंतर आमचे कृष्णा महाराज घरी आलेले होते. म्हटलं आई चहा कर ग. मम्मीला सांगितलं आई चहा कर ग. आई म्हटली हे बघ, चहा करण्याकरता घरामध्ये साखर शिल्लक नाही. काय नाही? काय शिल्लक नाही? साखर शिल्लक नाही. म्हटलं ठीक आहे, मग आता चहा कधी प्यायचा? मी तिकडे गेला का विठ्ठल महाराजाला सांग, मग विठ्ठल महाराज तुला चहा पाजते. ते म्हणे एक काम कर, तू चाललाय ना आता नगरला, नगरवरून येता येता साखरेचा कट्टा घेऊन ये, दिवाळी पण जवळ आली.
मला ठीक आहे. मग मी नगरमध्ये आलो, तुमच्या निमगाव वाघ्यामध्ये आलो. निमगाव वाघ्यामध्ये आल्यानंतर एक मी किराणा दुकानामध्ये गेलो. किराणा दुकानामध्ये साखरेची गुणी एक विकत घेतली. किती घेतली? एक गुणी साखरेची विकत घेतली. साखरेची गुणी गाडीमध्ये तयार आहे महिला मंडळ, आणि मी तुमच्या समोर इथे कीर्तन करत आहे. पण कीर्तन संपल्यानंतर ती साखर घरी घेऊन जाईल का नाही याची गॅरंटी आहे का? नाही. म्हणजे आत्ताच जाईल का? इकडे येऊन आशीर्वाद देता का? जाऊ दे मावशी, तुम्ही कुलूप लावून आलात तुमच्या घराला, कीर्तनाकरता कुलूप लावून आलात. तुम्ही उघडायला जाताना का नाही तुमची पण गॅरंटी आहे का? तुमची पण नाही, माझी पण नाही. का ललाटीची लिहिली ना मोडे का काही केले, काय गोरे पण धुतले फिटवून येणे. आपल्या कपाळावरती जे लिहिलंय ना 100% ते घडणार आहे. तुम्ही किती मृत्यू चुकवण्याचा जरी प्रयत्न केला तर शेवटी आपल्या आयुष्यामध्ये ते घडणार आहे. विठ्ठल तसं आपलं आयुष्य बुजगवण्यासारखं आहे. तुम्हाला सांगतो, तुम्ही बाजरीचं मोठं पीक असतं. बाजरीचं पीक समजा कणसं काढायला आलेत, कणसं आज उद्या काढणार आहोत, पण आपण काय करतो? बुजगावणं लावतो पाखरं आणण्याकरता. ते बुजगावण्यासारखं आपलं आयुष्य आहे. कसं आहे माहिती का? एकदा बुजगावणं जर वावरामध्ये ठेवून जर दिलं ना, उभा जर केलं ना, उभा केल्यानंतर पाखरं त्याला भिवून पाहतात. पण किती दिवस भिवून पाहतात? एकदा, दोनदा, तीनदा, चारदा, पाचदा, सहादा, 6 वेळेस पाहणार, 6 दिवस पाहणार. पण 7व्या दिवशी पाखरं त्याच्या डोक्यावरती बसतात. आपले नातू पण आपल्या डोक्यावरती बसतातच ना. आपलं आयुष्य आहे आज्यासारखं आपलं आयुष्य आहे. पण ऐका, बुजगवण्यासारखं आयुष्य आहे. एका गीतकाराने सांगितलं ऐका, बुजगवण्यागत व्यर्थ हे जगन, उभ्या उभ्या संपून जाई. हरित रित माझ बघुनी उमगल, कुंपण हित शेत खाई, कुंपण हित शेत खाई. ज्या वेळेस माणसाचं आयुष्य राहतं, माणूस असं राहतं का म्हातारपणी माणूस झाला का, म्हातारपणी माणूस झाला का, म्हातारा ज्यावेळेस एखाद्या कोपऱ्यामध्ये बसलेलं राहतं, सुनबाई दारामध्ये येते, दारामध्ये आले का ज्यावेळेस बाळ झोपत नसलं का, मग बाळाला सांगणार, भाऊ त्या कुंपणा शेजारी ना, कुंपणा शेजारी ते भोकाडी बाबा आलाय, भोकाडी बाबा. हा, बाबाने सांगितलं भोकाडी बाबा आलाय, तू झोपून घे. म्हणजे आपली कशी हालत होती? भोकाडी बाबा सारखी आपली हालत होती. मग माणसानं जोपर्यंत आयुष्य आहे ना, तोपर्यंत रिलॅक्स आयुष्य जगायचं, आनंदी जीवन जगायचं. पण एकदा आयुष्य जगत असताना तुमच्या समोर जर काळ जर कधी आला, काळ आणि तुम्हाला सुद्धा सलाम केला पाहिजे. जगद्गुरु तुकोबाराय, जगद्गुरु तुकोबाराला नेण्याकरता काळ आला, काळ. पण जगद्गुरु तुकोबारा सांगतात, मी त्या काळाच्या डोक्यावरती पाय दिला. जगा काळ काय आम्ही माता दिला पाय, आम्ही माता दिला पाय, आम्ही माता दिला पाय. तुम्हाला जर द्यायचं असेल ना, तर तुम्हाला शेवटचा दिवस गोड करावा लागेल. शेवटचा दिवस गोड करावा लागेल. एक दिवस जगद्गुरु तुकोबाराय ज्या वेळेस त्या भंडारा डोंगरावरती भजन करत बसले होते, जगद्गुरु तुकोबाराय भजन करत असताना एक ग्रस्त त्या ठिकाणी गेला. जगद्गुरु तुकोबाराला विचारू लागला, बाबा रात्रंदिवस तुम्ही भगवंताचं नामस्मरण करता, पण नामस्मरण केल्यानंतर तुम्हाला काही फायदा होत नाही, पैसा भेटत नाही, धन भेटत नाही, द्रव्य भेटत नाही, काहीही भेटत नाही, मग तुम्ही नामस्मरण कशा करता? त्यावेळी जगद्गुरु तुकोबारा सांगतात, तेने सदा चित्ता, माझ्या चित्ताला समाधान भेटतं म्हणून मी नामस्मरण करतो. ग्रस्त होता किराणा दुकानदार ग्रस्त होता. तो ज्यावेळेस जगद्गुरु तुकोबारा सांगू लागला, बाबा ज्यावेळेस रात्रंदिवस तुम्ही भजन केल्यानंतर तुम्हाला भगवंत नेण्याकरता येतो, भगवंत तुमच्या समोर उभा राहतो, तुम्ही भगवंताला नमस्कार करता, तुम्ही भगवंताच्या पाया पडता, पण आज मला भगवंत भेटला पाहिजे, असं काहीतरी मला उपाय सांगा. जगद्गुरु तुकोबारा सोप्या भाषेमध्ये सांगतात, जगद्गुरु तुकोबारा सांगतात, ज्या वेळेस तू भजन करत नाही, तुला टाइम भेटत नाही, तुझं किराणा मालाचं दुकान आहे, मग त्या किराणा मालाच्या दुकानामध्ये तू एक काम कर. काय काम कर? ज्यावेळेस तुझ्या दुकानामध्ये कायफळ, जायफळ, मायफळ, मिरे आणि जिरे हे जर 5 वस्तू जर असेल ना तुझ्या दुकानामध्ये, तर 100% तुला कुठं जाण्याची गरज नाही. तुझ्या दुकानामध्ये भगवंत आहे. ऐका बरं का, कायफळ, जायफळ, मायफळ, मिरे आणि जिरे 5 वस्तू पाहिजे जगद्गुरु तुकोबाराला. जगद्गुरु तुकोबारा दुकानातले नाही सांगत. जगद्गुरु तुकोबारा काय सांगतात ऐका, हे कायारूपी फळ आहे. काय फळ? म्हणजे कायारूपी फळ आहे.
एके दिवशी जायफळ हे जाणार आहे, जाणार आहे. याच्या किती जरी पाठीमागं लागलं तरी 100% जाणार आहे. हे आहे मायफळ, याच्या नादी लागू नको. हे आहे मायफळ, मायारूपी फळ आहे. हे माझं, ते माझं, ते माझं, ते माझं. बरोबर आहे की नाही? म्हणतं की नाही? समजा एखाद्याने शेजारीने जर तुमचा जर बांध कोरला, करू नये पण कोरला, कोरल्यानंतर तुम्ही काय म्हणता? ही जमीन कोणाची आहे? मला म्हणतो कोणाची आहे? ही जमीन माझी आहे. माझ्या जमिनीमध्ये तू का बरं नांगर घातला? ती माझी, तुमची आहे का जमीन? तुमची का? तुमची आहे, तुमच्या नावावरती आहे, पण तुम्ही सोबत घेऊन जाणार नाही. मला एक सांगा, तुम्ही मेल्यानंतर तुमच्यासोबत तुम्ही जर मेल्यानंतर तुम्हाला जमिनीमध्ये जाणार का स्मशानभूमीमध्ये जाणार? स्मशानभूमीमध्ये जाणार. मग तुमच्या उपयोगीचं जमीन का स्मशानभूमी? स्मशानभूमी. मग तुम्ही जमीन घेण्याऐवजी तुम्ही स्मशानभूमीच का बरं नाही घेतली? पण माणसाची हाव राहते, माणूस प्रत्येकाला मरणाला भेटतो. हे माझं, ते माझं करता करता पूर्ण आपलं आयुष्य जातं. कोरोनाच्या काळामध्ये तुम्ही पाहिलं असेल 45 ॲम्ब्युलन्स अशा त्या स्मशानभूमीच्या बाहेर उभ्या होत्या. नगरमधील घटना आहे. 45 ॲम्ब्युलन्स अशा बाहेर उभ्या होत्या. त्या 45 ॲम्ब्युलन्समध्ये कोणाचा बाप होता, कोणाचा काका होता, कोणाचा चुलता होता, कोणाचा मुलगा होता, कोणाची मुलगी होती, कोणाची आई होती. पण मला एक सांगा, मुलगी जर घरी जवळ जर आली तर आईला कधी हार घातला नाही. मुलगा जर जवळ जर आला तर बापाला फेकून हार घातला. बाप जर जवळ आला तर मुलाला हार फेकून घातला. पण जगामध्ये तुम्ही कोरोनाच्या काळामध्ये पाहिलं असेल तर जगामध्ये कोणीही कुणाचं नव्हतं. होतं का? होतं का? प्रभू रामचंद्र 14 वर्षे वनवासाला गेले. प्रभू रामचंद्र 14 वर्षे वनवासाला गेले. त्यांच्यासोबत कोण कोण गेलं होतं? लक्ष्मण भैया, सीतामाई आणि प्रभू रामचंद्र. कोण कोण गेलं होतं? लक्ष्मण भैया, प्रभू रामचंद्र, सीतामाई. हे तिघही वनवासाला गेले होते. पण तिघही वनवासाला जात असताना प्रभू रामचंद्रासोबत त्यांची बायको गेली होती, सीतामाई गेली होती. पण आजकालचा रामभाऊ 14 दिवस क्वारंटाईन होता. सीतामाईने पाहिलं का तुमच्याकडे? क्वारंटाईन होतं तुम्ही 14 दिवस, बघितलं का तुमच्याकडं? तुमच्या बायकोने पाहिलं का? तुमच्या सीतामाईने पाहिलं का? लांब बांब होता 15 फूट. जेवायचं जर असलं ना ताटीतच घ्यायचं ना, असं लुटीत 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 लांब न्यायचं. भोग तुझ्या कर्माची फळ. तुम्ही त्यावेळेस म्हणायचे जगामध्ये कोणी कुणाचं नाही. नोही तुझा हा परिवार द्रव्यदारा क्षणभंगुर. शरीर दयाचे ठेवणे धरसी अभिलाषे. नादबाबांनी दृश्य पाहावं. नादबाबांनी दृश्य पाहिल्यानंतर नादबाबा सांगतात, नाही रे नाही कुणाचे कुणी. नगर संभाजीनगर रोडला 5 एकर जमीन होती. 5 एकर जमीन बहीण ओवाण्याकरता आली. रक्षाबंधनाला ओवाण्याकरता आली. ओवाण्याकरता आल्यानंतर बहिणीनं भावाला राखी बांधली. राखी बांधल्यानंतर भावाने खिशामध्ये हात घातला. 500 रुपये ताटामध्ये टाकले. पण 500 रुपये ताटामध्ये टाकल्यानंतर बहिणीनं सांगितलं, मला तुझे 500 रुपये नकोय, तुझे मला 10 रुपये नकोय, तुझी मला साडी नकोय. पण एक काम कर, नगर संभाजीनगर रोडला 5 एकर आपली जमीन आहे, त्याच्यातील मला 2.5 एकर मला देऊन टाक. हीच खरी माझी रक्षाबंधनाची भेट होईल. मला एक सांगा, बहीण आली होती राखी बांधायला, पण घेऊन काय चालली? जमीन घेऊन चालली. नादबाबांनी सांगावं, बहीण कुणाची भाऊ कुणाचा, कोण कुणाचे सगळे सोय रे. मेल्या मागे सर्व राहिले, तुटतील धागे दोरे. प्राण्या मायेचा बाजार. हे सगळी माया आहे. मग जगद्गुरु तुकोबरा त्या ग्रस्ताला सांगू लागले, हे कायारूपी फळ आहे, एके दिवशी जायफळ, याच्या कशाला नादी लागतो? हे आहे मायफळ. पण ऐका, माझ्या अंतकरणातला मी रे, मी म्हणजे कोण? मी माझा कीर्तनकार, मी खूप मोठा उद्योजक, मी खूप मोठा पैशावाला, मी म्हणजे अहंकार गेला तुका म्हणे देव झाला. जगद्गुरु तुकोबरा सांगतात, मी एकदा जिरे.
मी एकदा तुमचा जर जिरला तर जिरल्यानंतर भगवंत तुमच्यापाशी येऊन उभा राहील. ग्रहस्थानं ऐकलं, ग्रहस्थ विचार करू लागला, ग्रहस्थ भजन करू लागला. तेव्हापासून जगद्गुरु तुकोबारांनी सर्वांना उद्देशून सांगत होते का तुम्हाला जर शेवटचा दिवस जर गोड करायचा असेल तुम्हाला एक काम करावं लागेल, तुम्हाला रात्रंदिवस भजन करावं लागेल. एक ग्रहस्थ समाजातून उठला, जगद्गुरु तुकोबाराला विचारू लागला, बाबा रात्रंदिवस तुम्ही भजन केलं, रात्रंदिवस भजन केल्यानंतर तुम्हाला देव तुमच्या समोर आला, पण समोर आल्यानंतर अंतकाळच्या वेळी जगद्गुरु तुकोबारा सांगतात, अंतकाळच्या वेळी ज्या वेळेस मी समोर बसलेलो होतो नेमकं तुला म्हणायचं काय? तो ग्रस्त सांगू लागला, बाबा अंतकाळच्या वेळी आम्हाला यमराजा न्यायला येतो आणि तुम्हाला भगवंत न्यायला येतो, नेमकं तुम्ही असं काय केलं होतं का तुम्हाला नेण्याकरता भगवंत आला? जगद्गुरु तुकोबारांनी सांगितलं, मी काही केलं नव्हतं, फक्त जिवंतपणे शेवटचा दिवस गोड केला. अभंग जगद्गुरु तुकोबारा सांगतात, मी शेवटचा दिवस गोड केला. पण जगद्गुरु तुकोबारा सांगतात, मी शेवटचा दिवस गोड करण्याकरता रात्रंदिवस भगवंताचं नामस्मरण केलं. नामस्मरण करत असताना ज्यावेळेस माझ्या अंगावरती कुठल्याही प्रकारचा जरी माझ्या घात जरी झाला, लोक माझ्या अंगावरती तुंकायचे, मला शिव्या द्यायचे, पण मी माझं कर्म कधी चुकू दिलं नाही. कर्म कधी चुकू दिलं नाही. का तर तुमच्या कर्मामध्ये तुमची सर्व या ठिकाणी गती अवलंबून राहते. बरोबर आहे की नाही? तुम्हाला चांगलं कर्म करायला आवडतं का वाईट कर्म करायला आवडतं? महिला मंडळ पुरुष वर्ग कसं आवडतं? चांगलं कर्म करायला आवडतं. बरोबर आहे की नाही पुरुष वर्ग? मला एक सांगा, गायामध्ये माळ घालणं चांगलं की वाईट? चांगलं कर्म आहे की वाईट कर्म आहे? चांगलं. गायामध्ये सोनं घालणं चांगलं की वाईट? वाईट आहे. द्या काढून इकडं. घेऊन जातो मग, तुम्ही काढून द्या, मी पण घेऊन जातो. नाही नेलं मग बोला, गाडी माझी तयारच आहे. पाठीमाग आमची विठ्ठल महाराजाची पण आहे. नाही जर भरलं, आता सगळे 1 ग्रॅमच आलंय, कोणी पण 1 ग्रॅम घालतंय. तुमचं जाऊ द्या. तुम्ही कीर्तन संपल्यानंतर तुम्ही घरी जायला निघालात. कीर्तन संपल्यानंतर तुम्ही घरी जायला निघालात. घरी जात असताना तुम्हाला एक रामाची मूर्ती दिसली आणि एक रावणाची मूर्ती दिसली. दोन्हीही दगडाचे आहेत. तुम्ही कोणती उचलणार? कोणती उचलणार? रामाची उचलणार. तुम्ही धार्मिक आहात, तुम्ही सात्विक आहात, तुमच्या पाया पडलं पाहिजे. अजून थोडे पुढे गेलात, अजून थोडे पुढे गेल्यानंतर अजून तुम्हाला एक रामाची मूर्ती दिसली आणि एक रावणाची मूर्ती दिसली. ऐका बरं का, रोडवरती पडली रामाची दगडाची होती आणि काट्यामध्ये पडलेली रावणाची सोन्याची होती. आता कोणती उचलणार?
आ रामाची उचलणार 100 रुपये घेऊन मतदान करणारी माणसं आहे आपण. मतदानाचे काका आपण 100 सोडत नाही. इथं रावणाची सोन्याची सोडू का तुमचं जाते माझं सांगतो. आमचे विठ्ठल महाराजांनी मला फोन केला. विठ्ठल महाराज म्हटले, महाराज तुमची 15 तारीख सकाळी 10 ते 12 रिकामी आहे का? म्हटलं मला एक 15-20 मिनिटाचा वेळ द्या, तुम्हाला डायरी पाहून तुम्हाला फोन करून सांगतो. यांचा फोन ठेवला आणि मला पुण्यावरून फोन आला. पुण्यावाले म्हणले, महाराज आम्ही तुमचं यूट्यूबला कीर्तन ऐकलं. म्हटलं बरं ठीक आहे, मग पुढं? ते म्हणले काही नाही, आम्हाला 16 तारीख सकाळी 10 ते 12 कीर्तन पाहिजे तुमचं, भेटेल का? म्हटलं मला नगर भागातूनही फोन आला आणि तुमचा पण फोन आलाय. एक काम करा, मला एक 5-10 मिनिटाचा वेळ द्या, मी तुम्हाला कोणता कार्यक्रम परवडतो मग ते सांगतो. बा कोणता कार्यक्रम परवडतो मग सांगतो. ते म्हटले, महाराज परवडायचा विचार करू नका. आमदार साहेबांचा वाढदिवस आहे आणि सकाळचं तुमचं कीर्तन आहे. आमदार साहेब म्हणले, वाढदिवसानिमित्त आपण माऊली महाराजांना 51,000 रुपये देऊन टाकू. किती? 51,000 रुपये. मला एक सांगा, मी 51 वाल्याला फोन करीन का 11 वाल्याला फोन करीन? मावशी किती वाल्याला? 51 वाल्याला ना. आणि तुम्ही रामाची मूर्ती उचलताना म्हणजे तुम्ही झाल्या सज्जन आणि मी झालो भामटा. समाजाची रीत आहे काका. समाज तुम्ही कितीही समाजाला चांगलं म्हणा, कितीही चांगलं म्हणा, शेवटी समाज असा असतो, जोपर्यंत चढ नका तोवरी म्हणती माझा. जोपर्यंत पैसा आहे ना तोपर्यंत तुम्हाला माझं 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 म्हणणार. पण एकदा तुमच्या हातातून पैसा निघून जर गेला ना, तुमच्या हातामध्ये काही जर नाही राहिलं ना, समाज तुम्हाला सोडून देणार. जोपर्यंत तुमच्याकडे पैसा आहे तोपर्यंत तुमची दौलत तुमच्या हातामध्ये ठेवा. एखादा मित्र असा बनवा का मित्र बनवत असताना ज्या वेळेस तुम्ही एखादा मित्र असा बनवला, रात्रीच्या वेळी जर तुम्हाला जर काही जर अडचण जर आली ना, मित्र तुमच्या समोर उभा राहायला पाहिजे. पण कसा उभा राहायला पाहिजे? काजव्यासारखा प्रकाश देणारा मित्र उभा राहायला पाहिजे. हे गीतकाराने वर्णन केलं. मी गीतकाराने भरपूर काही सांगितलंय. ऐका, गीतकाराचं वर्णन असं आहे, दुःख अडवायला उंबऱ्यासारखा मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा, चालताना मध्ये रात आली कधी, मित्र येतो जवळ जर काजव्यासारखा, मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा. वाट चुकणार नाही जीवनभर तुझी, वाट चुकणार नाही जीवनभर तुझी, एक तू मित्र कर आरशासारखा, मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा. जोपर्यंत तुमच्या आयुष्यामध्ये तुमचा मित्र आहे ना, तोपर्यंत तुमचं आयुष्य चांगलं आहे. ज्यावेळेस भगवान श्रीकृष्ण परमात्मा आणि अर्जुन आहेत, दोघंही मित्र आहेत, पण मित्र असताना एका मित्राने सांगावं हा बाण इथं मारायचा, अर्जुनाने तिथं मारावा, पण सारथ्यपणे केलं आणि मित्रही तसा होता. विठ्ठला शेवटचा दिवस गोड कुणी केला? तुम्हाला एक उदाहरण सांगून जातो. शेवटचा दिवस गोड कुणी केला ऐका. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये उदाहरण आहे. 42,000चा वेढा पडला होता छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये. पन्हागड नावाचा किल्ला होता. त्या पन्हागडावरती त्या 42,000नी वेढा टाकला होता. तो अफजल खान होता. अफजल खानाचं ज्यावेळेस वध केला आणि अफजल खानाचा वध केल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज गडावरती होते. 42,000 सैन्य पाहून छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे 1200 मावळे गडावरती आहेत. गडावरती 1200 मावळे असताना आता 1200 मावळे आणि 42,000 सैन्य यांचं मुघल पुढं विचार करत होता. रात्री छत्रपती शिवाजी महाराज विचार करत होते. त्यामुळे रात्रीच्या वेळी 12ची वेळ होती. 12च्या वेळेला छत्रपती शिवाजी महाराजांना रात्रीच्या वेळी एका जणांना मुजरा केला, राजा घ्या मुजरा, राजा घ्या मुजरा, राजा घ्या मुजरा, राजा घ्या मुजरा केला. छत्रपती शिवाजी महाराज म्हणू लागले, अरे गडावरती सगळे मावळे झोपलेले आहेत, सगळे मावळे झोपलेले आहेत, पण गडावरती सगळे मावळे झोपलेले असताना सुद्धा तू एकटा माव तू जागा आहे, कशा करता जागा आहे? छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रश्न विचारल्यानंतर तो
मावा सांगू लागला राज, मला माहिती आहे का सगळे मावे झोपलेले आहेत. एक मी का जागा आहे तुम्हाला सांगू का? कालची मी तुमची चर्चा ऐकली, कालची मी तुमचा विषय ऐकला, कालची मी तुमची सभा ऐकली. सभेमध्ये असं ठरलं होतं गडावरती 1200 मावळे आहेत. गडावरती 1200 मावळे असताना 42 हजारांना या ठिकाणी चुकून कसं जायचं? एक काम करा राजा, हा जो वेडा पडला ना, सिद्धी मसूद, फजल खान, सिद्धी जोहर, या तिघांचा वेडा पडला ना, एक काम करा, तुमचा शिला द्या मला, तुमचा जिरेटोप द्या मला, द्या तुमची भवानी तलवार. तुमची भवानी तलवार घेईल. असा जर मेलो तर छत्रपती शिवाजी महाराज जर म्हणून मरेल, आणि तुमची भवानी तलवार न घेता, तुमचा जिरेटोप न घेता, तुमची शिला न घेता जर मेलो ना, तर शिवा काशीत म्हणून मरेल. नावी समाजाचा शिवा होता. नावी समाजाचा शिवा ना छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं, राजा तुमचा जिरेटोप, तुमचा शेला, तुमची भवानी तलवार द्या. असं जर मेलो ना तर शिवा काशीत म्हणून मरेल, पण तुमचा जिरेटोप, तुमची भवानी तलवार, तुमचा शेला घेऊन जर मेलो ना, राजा छत्रपती शिवाजी राजा गेला म्हणून मरेल. काय मोठं माझं राजा. एक काम करा, द्या राजा. छत्रपती शिवाजी महाराज सांगतो, अरे तुला ज्या शामेण्यामध्ये जायचंय, ज्या वेड्यामध्ये जायचंय, त्या वेड्यातून तुला परत पाठीमागं नाही यायचं. ऐका बरं का, त्या वेड्यातून पाठीमागं नाही यायचं. नाही राजा, आलो तरी चालेल, नाही आलो तरी चालेल. मेलो ना या स्वराज्याकरता मरेल. माझी कुठेतरी पाठी लागेल, माझं कुठेतरी काहीतरी 100% शेवटचा दिवस गोड होईल. छत्रपती शिवाजी राजांना सांगितलं, एक काम कर, गडावरून 2 पालख्या काढण्यात याव्या. बहिर्जी नारकेला सांगितलं, गडावरून 2 पालख्या काढण्यात यावा. एक पालखी छत्रपती शिवाजी महाराज घेऊन विशालगडावरती जाणार, दुसरी पालखी सिद्धीच्या शामेण्यामध्ये जाणार. 2 पालख्या सजवण्यात आल्या. रात्रीच्या वेळी धोधो पडणारा पाऊस होता, आणि धोधो पडणाऱ्या पावसामध्ये 2 पालख्या सजवण्यात आल्या होत्या. एका पालखीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज बसलेले होते, आणि एका पालखीमध्ये शिवा काशीत बसलेला होता. ज्या पालखीमध्ये शिवा काशीत बसलेला होता का, तो शिवा हसत होता. ज्या पालखीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज बसलेले होते का, त्या पालखीतले छत्रपती शिवाजी महाराज रडत होते. त्यांना माहिती होतं, आता हा जर गेला ना तर पाठीमागे येणार नाही. होते. दोघांच्याही पालख्या उचलण्यात आल्या, दोघांच्याही पालख्या चालू लागल्या. पण ज्या पालखीमध्ये शिवा काशीत बसलेला होता ती पालखी हळू चाललेली होती. ज्या पालखीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज बसलेले होते ती इतकी वेगाने चाललेली होती, इतकी वेगाने चाललेली होती, धोधो पडणाऱ्या पावसामध्ये त्या मावळ्यांना घाम यावं इतकी वेगाने चालली होती. आता ऐका बरं का, गडावरून पालख्या निघालेल्या आहेत. इतक्यामध्ये वेडा आता 50 पावलावरती, वेडा आता 30 पावलावरती, वेडा आता 20 पावलावरती. आता वेड्यामध्ये पाऊल घुसलं, डोळे चमकले. वाघाचे नाही, सिंहाचे नाही, हरणाचे नाही, माणसाचे होते. तलवारी बाहेर निघू लागल्या, सप वार होऊ लागले. शिवाच्या अंगावरती वार होऊ लागले. शिवरायांची कत्तल झाली. पण इकडे गजापूर नावाचं गाव लागलं. छत्रपती शिवाजी महाराजांची पालखी खाली ठेवण्यात आली, आणि पालखी ठेवण्यात खाली आल्यानंतर बाजीप्रभूनं छत्रपती शिवाजी महाराजांना मुद्रा केला. राजा घ्या मुद्रा, राजा घ्या मुद्रा, घ्या मुद्रा. पालखी खाली ठेवण्यात आल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज पालखीतून खाली उतरलेले आहेत. पालखीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज खाली उतरून सांगतात, बाजी कशा करता पालखी खाली ठेवली? बाजीनं सांगा वर राज, पाठीमागून 4000 गनिम आपल्या पाठीमागे लागले. आपण तर 400 आहोत. 400 जर मावळे जर आपण जर सुटून जर पडलो तर आपला खात्मा करून टाकतील. तुम्ही एक काम करा, 100 मावळे घ्या, गडावरती पोचवा, सुरवेचा पराभव करा, गडावरती जा. विशाल गडावरती गेले का 5 तोफेचा आवाज सोडा, 5 तोफेचा आवाज सोडा. तोपर्यंत हा तुमचा मित्र बाजी, प्राणाची बाजी करणार नाही राज, प्राणाची बाजी करणार नाही राज. घ्या मुद्रा. छत्रपती शिवाजी महाराजांनी मुद्रा घेतला. छत्रपती शिवाजी महाराजांनी बाजीला सांगितलं, यावं लागेल बाजी, यावं लागेल बाजी, यावं लागेल बाजी. पण छत्रपती शिवाजी महाराजांनी मुद्रा घेतल्यानंतर भवानी तलवार बाहेर काढली. पुढे सूर्यांचा पराभव करत होते. आणि इतक्यामध्ये ते 4000 मावळ्यांनी, 4000 मुघलांनी यांच्यावरती हल्ला केला, कडक केलं. 300-400 मावळ्यांनी कडक केलं. 300 मावळ्यांनी कडक केल्यानंतर ज्यावेळी दानपट्टा बाहेर काढला, तलवार बाहेर काढली, बाजीप्रभू दोन्ही हाताने लढत होता. पण लढत असताना पाठीमागून एक तलवार आली, बाजीच्या छातीवरती गेली. एखादा भाला आला, भाला आल्यानंतर बाजीच्या पाठीमध्ये गेला. एखादी तलवार चिर्र करत आली आणि छातीचा तुकडा घेऊन गेली. बाजीच्या छातीवरती इंच जखमा झालेल्या होत्या. बाजी धारातीर्थी पडला. धारातीर्थी पडलेला बाजी परत उठला, परत लढायला लागला. बाजी धारातीर्थी पडला, परत उठायला लागला, परत लढायचा, उठायचा, लढायला लागायचा. बाजी फक्त वाट पाहत होता. बाजी फक्त वाट पाहत होता, फक्त तोफीची वाट पाहत होता. कशा करता? जगण्याकरता नाही, फक्त आणि फक्त मरण्याकरता. इतक्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज गडावरती गेले. गडावरती गेल्यानंतर एक तोफेचा आवाज झाला, बाजीने ऐकला. दुसरा तोफेचा आवाज झाला, यावा बाजी. तिसरा तोफेचा आवाज झाला.
तिसऱ्या तोपेचा आवाज आला या बाबाजी, चौथ्या तोपेचा आवाज आला या बाबाजी. महाराष्ट्र तुमचे उपकार विसरणार नाही या बाबाजी, या बाबाजी. महाराष्ट्र तुमची आरती करण्याकरता तयार आहे या बाबाजी, या बाबाजी. बाजीनं तोपीचे आवाज ऐकले, बाजीनं आपला प्राण सोडून दिला. आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी, सगळा सांगावी विनंती माझी, विनंती माझी. आम्ही जातो आमुच्या गावा, आम्ही जातो आमुच्या गावा, आमुचा राम राम घ्यावा. आम्ही जातो आमच्या गावा. छत्रपती शिवाजी महाराजांवरती होते गडावरती, त्यांना दोन्ही महाराजांच्या बातम्या कळाल्या. शिवाजी गेला आणि बाजीही गेला. बालपणीचे मित्र मला कधीही भेटले नाही, म्हणून छत्रपती शिवाजी महाराज गडावरती रडत बसले होते. तेवढ्या एक मावळा आला आणि सांगू लागला, तू बंगाली धरणी माता पाटले आकाश ग, कधी भेटणार माझा बाळ सखा ग, कधी भेटणार माझा बाळ सखा ग. छत्रपती शिवाजी महाराजांनी असे भरपूर गडेकोट किल्ले जिंकले, पण गडेकोट किल्ले जिंकल्यानंतर एकाही किल्ल्याला नाव न देणारा राजा म्हणजे माझा छत्रपती शिवाजी राजा आहे. त्या छत्रपती शिवाजी राजांचा मावळा म्हणजे बाजीप्रभू देशपांडे. ज्यावेळेस बाजीप्रभू गेला, पण बाजीप्रभू मातीला मुजरा करत जात असताना त्या बाजीप्रभूने सांगावं, माझा बहू शेवट तो भला माझा बहु गोड झाला. जोपर्यंत आपलं आयुष्य आहे ना, तोपर्यंत माणसाने शेवटचा दिवस गोड केला पाहिजे. आज आपल्यातून गेलेल्या मातोश्री छबुबाई शंकर फलके यांना जाऊन 1 वर्ष पूर्ण झालंय. पण आता मला एक सांगा, एवढ्या उन्हाच्या काळामध्ये पावसाचे दिवस असताना इतकं कडक ऊन पडलंय, पण या कडक उन्हामध्ये तुम्ही बसलेला आहात. हे आजीजी खरं शेवटचं भला आहे ना, त्यांची पावती या ठिकाणी पाठीमाग आहे. तुम्ही कोरोनाच्या काळामध्ये पाहिलं असेल, कोणाचा 10वा झाला तर कोणाचा 13वा नाही झाला, कोणाचा 13वा झाला तर कोणाचा 10वा नाही झाला, कोणाचा 13वाही झाला 10वाही झाला पण श्राद्ध झालं नाही. का तर त्यांची त्याची जसे ज्यावेळेस जसं कर्म असतं त्यावेळेस 100% तसं फळ देत असतो. पण भगवान परमात्म्याने सांगितलं का त्या कोरोनाच्या काळामध्ये जगामध्ये कुणीही कुणाचं नाही. जोपर्यंत तुमचं आयुष्य आहे ना, तोपर्यंत माणसाने आयुष्य चांगलं जगलं पाहिजे. जोपर्यंत एकदा आहे ना, तोपर्यंत चांगलं जगलं पाहिजे. मेल्यानंतर कुणीही नाही. एकदा गेलात ना तुम्ही, गेल्यानंतर तुम्ही फक्त पाठीमागं आठवणी शिल्लक ठेवून जाणार.
गेल्यानंतर तुमचा आत्मा कुठं जाणार हे तुम्हाला माहिती नाही ना आम्हाला माहिती नाही. आम्हाला जर माहिती असतं तर आम्ही सांगितलं असतं तुम्हाला. कमीत कमी आत्मा इथं जातो, आत्मा तिथं जातो. हा गरुड पुराणामध्ये सांगितलेलं आहे. गरुड पुराणामध्ये असं सांगितलंय की ज्यावेळेस तुमचं वाईट जर कर्म असेल ना, वाईट कर्म जर केल्यानंतर तुम्ही जर गेलात ना, वैतरणी नावाची नदी लागणार आणि वैतरणी नावाच्या नदीमध्ये ज्यावेळेस तुम्ही पडाल तर पडल्यानंतर त्या ठिकाणी रक्त राहतं, पू राहतो, मांस राहतं. मग तुम्हाला खावं लागतं आणि मग पुढं जावं लागतं. वाट काय भेटत नाही. मग जोपर्यंत आपल्या हातामध्ये कर्म आहे ना तोपर्यंत चांगलं कर्म केलं पाहिजे. आगा कर्मीचे उरावे ते सुखदुःखी फळा यावे, तया ते भोगावया यावे देह काय. आल्यानंतर 100% कर्म फेडणार आहे. पण ऐका, फेडता येत असताना तुमचं कर्म भोगीत असताना माणसाने एक आयुष्य लक्षामध्ये ठेवायचं की जोपर्यंत आपलं आयुष्य आहे ना तोपर्यंत माणसाने गर्वाने कधी जगायचं नाही. गर्व आहे ना, गर्व विसरून जायचा माणसाने. काय गर्व विसरून जायचा का मारुतीरायाच्या अंगामध्ये खूप ताकद होती पण मारुतीरायाने कधी गर्व केला नाही. भीमाच्या अंगी खूप ताकद होती, भीमाने गर्व केला. मारुतीरायाची शेपटी उचलण्याकरता मारुतीरायाने सांगितलं त्याला शेपटी जागची आली नाही का. मग गर्वाचे घर खाली राहते. मग माणसाने गर्व कधी करायचा नाही. जोपर्यंत आहे आपला विषय नाही 100% सगळं चांगलं वागायचं. एकदम गुन्ह्या गोविंदाने आनंदाने राहायचं. आहेत ना, कधी जायल्याची गॅरंटी नाही. मरणाला भेटा का तुम्ही? भेटा का मरणाला? भेटा नाही भेट, नाही भेट, भेटा का? रात्री आम्ही सोलापूरला होतो. सोलापूरहून येता येता आम्हाला करमाळ्याचा घाट लागला. करमाळ्याच्या घाटामध्ये आजीबाई एक बॅटरी घेऊन चाललेली होती. बॅटरी घेऊन आजीबाई चालली होती. रात्रीची वेळ होती. रात्री 12 वाजता आजीबाई भेटली. आजीला म्हणलं, आजी चालली कुठं इतक्याला? आजी म्हणली, भाऊ सुना बाळाला वैतागले, लेकाला वैतागले, लेक जीव लावित नाही, जीवच देते आता. म्हणलं मग बॅटरी कशाला चालवली? ते नाही चुकाटीचं भेव वाटत. मरणाची प्रत्येकाला भीती वाटते. कोणीही असू द्या, मरणाची भीती वाटते. एकदा जोपर्यंत आहे ना तोपर्यंत माणसानं आयुष्य आहे. एकदा निघून गेलात ना. आमच्याकडं एक बाई होती, भरपूर मरणाला भीची पण अचानक भगवंत नेण्याकरता आला. का नेण्याकरता आला? भजन करत बसली होती. पण भजन करता करता माळ जपत होती, रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. तेवढ्यामध्ये अटॅक आला आणि ती गतप्राण झाली. पण गतप्राण झाल्यानंतर तिचा शेवटचा दिवस सुद्धा गोड झाला का तिच्या शेवटच्या दिवशी सुद्धा मारुती रायाची भक्ती करत होती. शेवटी मारुती राय तर नाही आले पण मारुती रायने वानराला पाठवून दिलं त्यांच्या 10व्याला 13व्याला. 10 दिवस काका वानर त्या ठिकाणी बसून होते. एखादे माणूस जर बाई जर आली ना आपण रडतो भाऊ त्या ठिकाणी. का रडतो? दुःखामध्ये सामील होतो आपण. त्या ठिकाणी वानरहीच दुःखामध्ये सामील व्हायचे आणि वानरही रडायचे. मारुतीरायाची भक्ती तुम्ही एकदा जर मारुतीरायाची भक्ती करा. मारुतीरायाच्या भक्तीमध्ये खूप मोठं तत्व आहे, खूप मोठं आहे एकदम. तुम्ही मनापासून जर भक्ती केली ना मारुतीरायाची तर मारुतीरायाच्या भक्तीमध्ये काय असतं आणि काय नाही, फक्त शनिवारी महादेवाची पूजा मारुतीरायाची पूजा करायची. त्यावेळेस तुम्हाला मारुतीराय काहीतरी प्रसाद देईल. विठ्ठला आई काय असते हे तुम्हाला मी सांगणार आहे. 12ची वेळ झालेली आहे, 12:15 वाजलेले आहेत. तुम्ही म्हणता ना महाराज किती वेळ ताटून धरता बा, किती वेळ आम्हाला बसवता. एक तर पोटामध्ये भोका लागल्यात, पाठीमागून मिस कॉल यायला लागली आहेत. पाठीमागून म्हणजे मला मोबाईलवरती मिस कॉल यायला, पाठीमागचे लोक मला मिस कॉल मारतात. महाराज संपून टाका आता. विनायक भाऊ म्हणते महाराज भरपूर बोर केलं बा, आता तुम्ही 1 तास बडबड करताय, बाद झाला आता. पण खरंच सांगू का, एकदा माणूस जिवंत आहे तोपर्यंत माणसाने आई वडिलांची सेवा केली पाहिजे. का सेवा केली पाहिजे माहिती का? सकळ तीर्थाची धुरे जे का माता पितरे तया सेविसी कियर शरीर लोणे कीजे. जोपर्यंत आपल्या आयुष्यामध्ये आई बाप्पा आहेत तोपर्यंत आई बाप्पा आपल्यामध्ये राहतात. पण एकदा आई बाप्पा जर निघून गेले ना, निघून गेल्यानंतर तुमच्या आठवणी फक्त पाठीमागं शिल्लक ठेवून जात असतात आई वडील. आमचे वडील जाऊन 4 वर्ष झाली, 4 वर्ष. पण 4 वर्षापासून आमचे वडील आम्हाला कुठं दिसत नाही, कुठं भासत नाही. कुठं जर रात्रीची वेळ जर घरी जर आलो तर असं वाटतं का वडील दरवाजे उघडणार आहेत पण आई दरवाजे उघडते. का माहिती का? जोपर्यंत आपले आई वडील आपल्या दारामध्ये जिवंत आहेत, या बंगल्यामध्ये जोपर्यंत आई वडील जिवंत आहेत तोपर्यंत तुमच्या बंगल्याला शोभा आहे. पण एकदा बंगल्यामधून आई वडील जर निघून जर गेले तर तुमच्या बंगल्यामध्ये तुम्हाला कुलूप लावावं लागतं. म्हणजे घरचं कुलूप म्हणजे आपले आई वडील आहेत. विठ्ठला शंकर फलके यांना जाऊन 1 वर्ष पूर्ण झालंय. पण खरं सांगू, जोपर्यंत आई जिवंत होती तोपर्यंत आईची किंमत कधी कळाली नाही. का कळाली नाही माहिती का?
आई तुमच्या दारामध्ये होती. दारामध्ये असताना रात्रीच्या वेळी कधी जर तुम्ही जर घरी आलात ना, आल्यानंतर आई दारामध्ये उभा राहायची, दरवाजामध्ये उभा राहायची. दरवाजामध्ये उभा राहिली का दरवाजामध्ये उभा राहिल्यानंतर तुम्हाला दरवाजा उघडली, दरवाजामध्ये उभा राहिली का उभा राहिल्यानंतर ज्यावेळेस आई समोर उभा राहते, समोर उभा राहिली का एखादा पिणारा मुलगा आहे, एखादा चांगला मुलगा आहे, पण दोघांनाही सारखी वागणूक देते आपली आई. दोघांनाही सारखी वागणूक देते. पण ज्यावेळेस दोघांनाही सारखी वागणूक देत असताना आईच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारचा दोन्ही प्रकारचे गर्व नसतात. हे नाती आहेत ह्या सगळ्या. ज्यावेळेस नाती पाहिल्या, नातींची खूप मोठी लिस्ट आहे. पण नातीमध्ये ज्यावेळेस आमच्या ह्या दीपालीताई आहे, सोनालीताई आहे, शुभांगीताई आहे, हा पूर्ण ज्योतिताई आहे, आमच्या सविताताई आहे, हे पूर्ण नातू आमचे हरिभाऊ दादा आहे, संदीप दादा, सुयश दादा, हे पूर्ण नातवंड परिवार आहे. या नातवंडातून ज्यावेळेस आजी निघून जाते का, आजीची किंमत कळत राहते. खरं सांगू का, ज्यावेळेस तुमचं लग्न झालं असेल आणि लग्नाच्या वेळेस जर तुम्ही गेलात, तुम्ही सासरवाडीला नांदण्याकरता तुम्ही गेलात, सासरवाडीला गेल्यानंतर ज्यावेळेस तुम्ही जर तुमच्या माहेरी जर आलात ना, माहेरी आलात ना, तुमच्या माहेरी आल्यानंतर आजीनं जर कधी जर पाहिलं ना, असं रोडवरून जर पाहिलं ना तुम्हाला, पाहिल्यानंतर आजी कोणतंही काम करत असू द्या, आजी जर झाडून घेत असेल तर झाडू टाकून देणार, पळत घरामध्ये जाणार. घरामध्ये गेल्यानंतर त्यांनी सांगणार, रोडवरती थांब बरं का, घरामध्ये पाऊल टाकू नको, दारामध्ये पाऊल टाकू नको. का तर दारामध्ये येणार, एक तांब भरून आणणार, भाकरीचं तुकडा आणणार, पहिला ओवाळणार आणि मग तुम्हाला आतमध्ये घेणार. का माहिती का, ही आजीची किंमत राहते. तुम्ही सर्व या ठिकाणी बसलेल्या माता मावल्या आहेत, तुम्ही महिला मंडळ आहात. कुणाची आई जिवंत आहे, कुणाची आई गेलेली आहे. पण खरं सांगू का, जोपर्यंत आई राहते ना, सगळे तीर्थ तिच्या पायापाशी राहतात. सगळे तीर्थाचा प्रणाम जर तुम्ही जर त्या आईच्या पायापाशी जर केला ना, आईचा जर नमस्कार केला ना, आई काय सांगते ऐका. ज्यावेळेस कुर्मादास होता, ओंडक्यासारखं शरीर होतं, 2 हातही नाही, 2 पायही नाही, ओंडक्यासारखं शरीर घेऊन ज्यावेळेस कुर्मदास भानुदास महाराजांची कीर्तना करता यायचा आणि कीर्तना करता आल्यानंतर आईला सांगायचं, आई तुम्हाला दररोज नेऊन घालते मला कीर्तनामध्ये, पण कीर्तनामध्ये नेऊन घातल्यानंतर खरं सांग का, कीर्तनामध्ये गेलं का कीर्तनामध्ये सांगतात का सगळे तीर्थ आईच्या पायापाशी राहतात. आईची किंमत काय राहते सांग का. तर त्यावेळेस कुर्मदास ज्यावेळेस आईला सांगतोय आईची किंमत काय राहते, एका गीतकारानं वर्णन केलं ऐका. तीर्थ पायाशी सारे गाई तुझ्या, तीर्थ पायाशी सारे गाई तुझ्या, का करू पंढरी, का करू द्वारका, आई चेहरा तुझा विठ्ठला सारखा, आई चेहरा तुझा विठ्ठला सारखा, तुझ्या पायाशी रमतो, तुझ्या पायाशी रमतो सारखा सारखा, तुझ्या पायाशी रमतो सारखा सारखा, का करू पंढरी, का करू द्वारका, आई चेहरा तुझा विठ्ठला सारखा. एकदा आई निघून गेली का आईची किंमत कळत राहते. ऐका, छोटासा मुलगा होता, बापाला विचारू लागला, बाबा 5 वर्ष झाले मला कधी आईची किंमत कळाली नाही, पण आता मी जर शाळेमध्ये गेलो का शाळेमध्ये गेल्यानंतर मला मित्र चिडवतात, मला मित्र बोलतात, एक काम करा ना बाबा, मला माझ्या आईची किंमत सांगा ना, माझी आई कशी होती सांगा ना हो बाबा. बाप रडू लागला, 5 वर्षापासून तुझी आई तुला आठवली नाही, पण आता तुझी आई तुला आठवते, नेमकं काय चुकलं होतं माझ्याकडून 5 वर्षामध्ये. काही नाही बाबा, मी जर सकाळी जर कधी लवकर उठलो ना, तुम्ही मला आंघोळ घालायचा, आंघोळ एकदा घातली का मला तुम्ही जेवणाचा डबा करून द्यायचा. तुम्हाला चपाती येत नव्हती, तुम्हाला भाकरी कधी येत नव्हती. खरं सांगू का बाबा, मी तुमच्या कधी अशी वाकड्या भाकरी खाल्ल्या, कधी तिकड्या भाकरी खाल्ल्या, कधी खारट भाजी खाल्ली, कधी आळणी भाजी खाल्ली बाबा, पण मी तुम्हाला कधी म्हणलो नाही बाबा का माझी भाजी खारट झाली, ही भाजी खारट झाली, आळणी झाली. का माहिती का, त्यावेळेस मला आईची किंमत कळत होते. शाळेमध्ये गेलो ना बाबा, तर शाळेमध्ये गेल्यानंतर मला मुलं चिडवतात, बाबा माझी आई सांगा ना कशी होती, कुठे गेली हो माझी आई सांगा ना मला, बाबा कुठे गेली आज माझी आई सांगा ना. तर बाप सांगतो का तुझी आई देवाघरी गेली, देवाघरी. दिवाळीचा सण आला होता जवळ. दिवाळीच्या सणामध्ये
दिवाळीच्या सणामध्ये सगळ्यांनी पुरणपोळ्या खाल्ल्या बाबा, सगळ्यांनी लाडू खाल्ले, सगळ्यांनी करंज्या खाल्ल्या. पण मी शेजाऱ्याकडे गेलो, शेजाऱ्यांनी सांगितलं का तुझा बाप करेन ना रे, तुझी आई कुठं गेली? तर त्यावेळेस सांगितलं बाबा, माझ्या बापाने सांगितलं का माझी आई देवाघरी गेली. मुलगा रडू लागला, मुलगा पळत पळत रडू लागला, पळता पळता घरी आला. घरी आला, ज्यावेळेस पळत होता डोळ्यातून अश्रू वाहत होते, रडता रडता मुलगा घरामध्ये गेला, दरवाजा लावून घेतला, आईचा फोटो समोर घेतला, आईला सांगू लागला, आई हे आई तू जिवंत होती ना, तर तोपर्यंत तुझी माया कधी मला माहिती नव्हती कशी होती, पण निघून गेली ना आता तुझी खूप किंमत करते. का सोडून गेली या लेकराला, का स्वर्गाला गेली? तो मुलगा रडू लागला आणि गीत म्हणू लागला, कशाला गेली आई तू स्वर्गाला, कोण वागेल तुझ्या या बाळाला, कशाला गेली आई तू स्वर्गाला, कोण वागेल तुझ्या या बाळाला. 9 महिने 9 दिवस कष्ट केले, आई विना या जगाला कोणी नाही ग, सोडून गेली तू या लेकराला, कोण वागेल तुझ्या या बाळाला. मुलगा हळूहळू मोठा होऊ लागला, पण मोठा होत असताना मोठा होत असताना बाहेर मकर संक्रांतीचा दिवस होता, आणि मकर संक्रांतीच्या दिवशी ज्यावेळेस पतंग वरती जात होता आणि पतंगाला विनंती करत, हे पतंगा, पतंगा रे पतंगा, उडू नको थांबना, आई माझी देवा घरी निरोप तिला सांगना. पतंगा रे पतंगा, उडू नको थांबना, आई माझी देवा घरी निरोप तिला सांगला. जन्म दिला हिने मला, उपकार हा मोठा केला, तेच लागे माझ्या पायाला, अश्रू येते तिच्या डोळ्याला. जन्म दिला हिने मला, उपकार हा मोठा केला. या नाती आहेत सर्व नाती, नातीनं सांगावं आई समोर उभं राहावं, आईने सांगावं नातीला. मी जर गेले ना, आईनं सांगावं बरं का नातीला, मी जर गेले ना, तुमची आजी जर गेली ना, आजी गेल्यानंतर तुम्ही माझा फोटो समोर ठेवला असेल आणि ठेवल्यानंतर तुम्ही रडाल, रडल्यानंतर मला काही तकलीफ होईल, तकलीफ झाली का मला ती सहन होणार नाही, सहन जर झाली ना, सहन जर नाही झाली ना, मी खुर्चीवरून खाली पडेल. ही खरी आईची किंमत राहते, आजीची किंमत राहते. पण ज्यावेळेस नाती सांगतात, मुलं सांगतात, ज्यावेळेस तू होती ना त्यावेळेस तुझी किंमत कळाली नाही, पण आता खूप किंमत कळते. खरं सांगू का आई, कशी आई राहते माहिती का? मे महिन्यातलं रखरक्त ऊन राहतं विनायक दादा, मे महिन्यातलं रखरक्त ऊन राहतं, आणि मे महिन्यातल्या उन्हामध्ये उन्हाळ्याचे चटके, सूर्याचे चटके आईच्या डोक्यावरती बसतात, आणि खालून दगडाचे चटके आईच्या पायाला बसतात. पण तरीही आई काबड कष्ट करते. संध्याकाळची वेळ घरी जर कधी आली ना, घरी आल्यानंतर आपलं पहिला स्वयंपाक बनवते आणि जेव घालते. आई राहते. कितीही उन्हाचे चटके जरी बसले तर तो गीतकार पाहतो, उन्हाचे चटके, मे महिन्यातले चटके. ते गीतकाराचे शब्द आहेत, असे शब्द आहेत का काळजाला स्पर्श करण्यासारखे असे शब्द आहेत. ऐका, तळपत्या उन्हात रख रख त्या रानात राहिली समाजासाठी तू ग, कष्टाच्या घामात कधी मिळेल मुठभर घास, कधी गळे तिला उपवास. ओल्या मातीतून चालताना तुडविले काट्याचे फास. आई माझी
ही नाती आहेत, ही मुलं आहेत. या तिन्ही मुलांनी समोर जावं, फोटो समोर उभं राहावं, हात जोडावे. हात जोडून आईला विनंती करावी, आई तो जोपर्यंत जिवंत होती तोपर्यंत तुझी किंमत कळली नाही. आम्ही लहान असताना तो आम्हाला अंगाई गीत गायची. अंगाई गीत गाता गाता आम्हाला कधी झोप यायची आम्हाला पण कळत नव्हतं आई. आता पाठीमागे ग तुझी खूप आठवण येते, खूप आठवण येते तुझी पाठीमागे ग. या तिन्ही मुलांनी, या नातवंड सर्वांनी विनंती करावं आईला पाठीमागे हाक मारावी. कशी हाक मारावी ऐका. कुठं गेली माझी आई मला करमत नाही. ये ना माझी आई, ये ना माझी आई. 9 महिने उदरात वागविले, बोट धरून तू चालाया शिकविले. रडू आले आई मला कोण गाईल अंगाई. ये ना माझे आई, ये ना माझे आई. गेला दसरा आली दिवाळी, कोण देईल मला पुरणाची पुरणपोळी. मी आहे फक्त तुझी पुण्याई. ये ना माझे आई, ये ना माझे आई. जगत तुकोबर आईचं वर्णन करतात. ऐसी कळवळ याची जाती करी लाभा विन प्रती. विठोबा रखुमाये, जय विठोबा रखुमाई, रखुमाई. आयुष्य भेटलंय त्या आयुष्यामध्ये 100% चांगलं सार्थक करा. जोपर्यंत आपलं आयुष्य आहे तोपर्यंत आपल्या आयुष्यामध्ये आपलीच गिनती आहे. पण एकदा आपलं आयुष्य निघून गेलं का, आयुष्य निघून गेल्यानंतर आपल्या हातामध्ये आपलं आयुष्य नाहीये. का आयुष्य नाहीये? जोपर्यंत तुमच्या हातामध्ये तुमचं आयुष्य आहे तोपर्यंत तुम्ही तुमच्या हातामध्ये तुमचं आयुष्य कमवू शकाल. पण एकदा तुम्ही निघून जर गेला ना, गेल्यानंतर देवाला सुद्धा तुमचा हरिक वाटला पाहिजे असं तुम्ही आयुष्य जगा. विठ्ठल विठ्ठल एकदा तुम्ही जर जिवंत असताना का जर तुमच्या समोर जर उभा राहिला आणि तुम्ही जर गेला नाहीत ना, नाद बाबा सांगतात 100% काळ तुम्हाला घेऊन जाईल. का काळाची एवढी पडेल बा जेव्हा सोडवे ना तेव्हा माय बाप. पण एकदा काळ जर जवळ आला आणि काळ जर जवळ आल्यानंतर तुम्ही जर गेला नाहीत ना, काळ येईल काका. पण आल्यानंतर तुम्हाला बांधून आवळून 100% घेऊन जाईल. कसा घेऊन जाईल? नाद बाबाचं वर्णन आहे, ऐका. हे जरी नाही काल तरी दुसरा येईल. हे जरी नाही काल, हे जरी नाही काल, हे जरी नाही काल तरी दुसरा येईल. हे जरी नाही काल, सगळ्यांनी टाळी वाजवायची. एकदा काळ जर आला ना, काळ
एवढी टाळी तुमच्या सोबत येणार आहे कीर्तनामध्ये. तुमचा शेवटचा दिवस एवढ्या टाळीमध्ये जर गोड जर होत असेल तर 100% तुम्ही टाळी वाजवली पाहिजे. पाठीमागे चिता खालची टाळी वाजवा. ती चितावरती काय असते तुम्हाला माहित आहे का? हा टाळी वाजवा, टाळी वाजवा. इकडं पडवीमध्ये टाळी वाजवा, सगळे टाळीने वाजवा. हे जरी नाही झालं तरी दुसरा येईल, हे जरी नाही झालं सरते शेवटी बा बांधून नील, सरते शेवटी बा एका जनार्दनी आमचं काय बांधाईल, पिंगळा 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 महाद्वारी बोली बोले बोले पिंगळा महाद्वारी पिंगळा महाद्वारी बोली बोले बोले का पिंगळा महाद्वारी दातात घ्या ग कुणी, दातात दातून घ्या ग कुणी, कुंकू घ्या कुणी काळ मणी, कुंकू घ्या कुणी काळ मणी, दातात दातून घ्या ग कुणी, कुंकू घ्या कुणी काळ मणी, दातून घ्या ग कुणी, कुंकू घ्या कुणी काळ मणी. वासुदेवाला हो वासुदेवाला, वासुदेवाला हो वासुदेवाला, जगाच्या बारी हरी नाम बोला. वासुदेवाला हो वासुदेवाला, वासुदेवाची आई दौल फिरवितो तुम्ही टुकू टुकू ऐका, पिंगळा 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 महाद्वारी बोली बोले बोले का पिंगळा महाद्वारी पिंगळा महाद्वारी बोली बोले बोले का पिंगळा ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज महाराजानेश्वर माऊली ज्ञानराज महाराजानेश्वर माऊली शेवट तो भला माझा बहुगोड झाला, आलो निजांच्या माहेरा भेटी रखुमा हिच्यावरा, परिहार झाला अवघ्या दुःखांचा मागिला, तुका म्हणे वाणी गेली आता घेऊ धनी, आलो निजांच्या माहेरा भेटी रखुमा हिच्यावरा. आज या ठिकाणी जगद्गुरु तुकोबाराचा भंग सेवक करता निवडला होता. एक कडव्याचा भावार्थ मी तुम्हाला सांगितलाय, राहिलेले 3 कडवे आहेत. यदा कदाचित जर वेळ जर भेटला तर 100% तुम्हाला मी सांगण्याकरता मी पुन्हा येईल, मी पुन्हा येईल आणि मी पुन्हा येईल. पण तुम्ही जर वेळ दिला तर येईल, आहे का? म्हणून आज या ठिकाणी तुम्हाला येण्याचा योग मला येण्याचा योग ज्यांच्यामुळे प्राप्त झाला, तुमचं सगळ्यांचं दर्शन मला ज्यांच्यामुळे झालं, आमचे जिवलग मित्र विठ्ठल महाराज बोलके यांच्यामुळे आलेलं येण्याचा योग. या ठिकाणी गायनाचार्य मंडळी, मृदुंगाचार्य मंडळी, आमची सर्व संशिष्टी मंडळा, आमचे तुकाराम दादा, खूप गोड आमचा शांत स्वभाव आहे. आमचे तुकाराम भाऊ आहेत, त्यानंतर आमचे विनायक दादा आहेत, आमचे माऊली HD चॅनलचे आमचे ऋषीदादा पाबद. या ठिकाणी त्यांनी खूप लांबून या ठिकाणी प्रवास आहे, पण आल्यानंतर त्यांनी सांगितलं महाराज एक काम करा, थोडं जवान शहीदाबद्दल सांगावं. म्हटलं जवान शहीदाबद्दल काय सांगण्याकरता आता काय वेळ राहिला नाही, पण खरं सांगू का, एक तुम्ही सेवा करा तुमच्या आईवडिलांची, आणि तुमच्या गावामध्ये जर एखादा जर जवान जर असेल, तो जर कधी गावामध्ये जर भेटला, तो जर पायी जर येत असेल तर पायी येण्याकरता जर निघाला, तर निघाल्यानंतर तुम्ही जर मोटरसायकलवरती जर असाल तर 100% त्याला गाडीवरती घ्या, त्याची बॅग हातामध्ये घ्या. का माहिती का, ज्यावेळेस देवानंतर छत्रपती शिवाजी महाराज, आणि छत्रपती शिवाजी महाराजांनंतर ज्यांनी आपल्याला तारलंय, आपण ज्यांच्यामुळे कीर्तन करतोय, ज्यांच्यामुळे आपण या ठिकाणी उपस्थित आहेत, या ठिकाणी उभे आहोत, हे फक्त त्या शहीद जवानामुळे आहोत. म्हणून त्या शहीद जवानाकरता खरं सांगू का, त्यांची सेवा करण्याचा प्रयत्न करा. तुम्ही एखाद्या राजकारणाच्या हातून जर तुम्ही जर झेंडा फडकवत असाल 26 जानेवारीला 15 ऑगस्टला, एखादा जवान जर शहीद झाला असेल, त्याच्या आई वडिलांच्या हाताने तुम्ही झेंडा फडकवण्याचा प्रयत्न करा.
त्यांना खूप हारिक वाटेल, त्यांना खूप त्यांचा शेवटचा दिवस गोड होईल, त्यांना हारिक वाटेल. का हारिक वाटेल? कुळी कन्यापुत्र होतीचे सात्विक तयाचा हारिक वाटे देवा. त्या आईवडिलांना हारिक वाटला पाहिजे, असं काहीतरी केलं पाहिजे. म्हणून ते जवान आणि शहीद झाल्यानंतर एक गीत गावं. ते गीत गात असताना भरपूर काही गीत गावे. काय गीत गावे माहिती का? मी सांगण्याकरता भरपूर आहे, पण आता 12:30 वाजले. 12:30च्या पुढे काही शक्यतो कीर्तन येत नाही. का माहिती का? कीर्तन 2 तास राहतं, प्रवचन 1 तास राहतं आणि तमाशा रात्रभर राहतो. आता ही टायमिंग ठरलेली राहतात, पण काही काही ज्यांना नाही भेटलं ते कवर पण बोलत राहतात, कवर पण बोलत राहतात. माणसानं कोणतीही गोष्ट टायमिंगमधलं सांगितलं ते रुजतं पचतं आणि 100% चांगलं वाटतं. पण टायमाच्या पुढे गेला का तुम्ही किती तत्वज्ञान पाहता का ते लोक म्हणते ना, हे येडच दिसतं याला, कधीची मध्ये कीर्तन आलंय. हा, आता आम्हाला हे कीर्तन करून आम्हाला संध्याकाळी बीडला जायचं, बीडवरून परत आम्हाला रात्री यायचं आमच्या गावामध्ये, परत कीर्तन करता परत, म्हणजे रुटीन चालूच राहते. म्हणजे कसं राहतं, टायमिंगमध्ये संपलं का गोड वाटतं. पण ऐका, तो जवान जर शहीद जर झाला, सीमेवरती शहीद जर झाला, तर सीमेवरती शहीद झाल्यानंतर तो जवान सांगत राहतो, आपल्या आई वडिलांना प्रणाम करतो, मातीला मुजरा करतो, निघून जातो. आणि निघून गेल्यानंतर तो मातीला मुजरा करत असताना सांगत राहतो, ऐका, जिंदा रहने के मौसम बहुत है मगर जान देने की रुत रोज आती नहीं, हुस्न और इश्क दोनों को रुसवा करे, ये जवानी जो खून में नहाती नहीं, आज धरती बनी है दुल्हन साथियों, अब तुम्हारे हवाले वतन साथियों, कर चले हम फिदा जानो तन साथियों, अब तुम्हारे हवाले वतन साथियों. सीमेवरचा जवान म्हणत राहतो, म्हणजे सीमेवरच्या जवानाला सुद्धा हारिक वाटत राहतो का माझी आई जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत मला हारिक आहे. एकदा आई निघून गेली का आईची किंमत कळत राहते. पण आज या परिवारातून, फलके परिवारातून खूप मोठं दुःख आहे. छबुबाई शंकर पाटील फलके यांना जाऊन 1 वर्ष पूर्ण झाले. आईच्या पाठीमागं हा पूर्ण त्यांचा दुःखंकित परिवार आहे. त्यांचे मुलं आहेत, शिवाजी शंकर फलके मुलगा आहे, रावसाहेब शंकर फलके मुलगा आहे, गुलाब शंकर फलके मुलगा आहे. त्यांच्या पूर्ण नाती आहेत, सविताताई, ज्योतिताई, दीपालीताई, सोनलताई, शुभांगीताई, आमचे हरिभाऊ संदीप आणि सुयश दादा. हा पूर्ण त्यांचा नातवंड परिवार आहे. या नातवंडामध्ये गेलेल्या आजी आणि मुलाच्या आयुष्यातून गेली आई. जोपर्यंत आहे तोपर्यंत आईची किंमत कधी कळत नाही. आईसारखे खूप आहे. आई ग थोर तुझे उपकार, 9 महिन्याने 9 दिवसाने केले कृतार्थ जन्म देऊनी देऊनी, थोर मला संस्कार, आई ग थोर तुझे उपकार. बाळपणी असताना लहान असताना तुमची आई तुम्हाला शाळेमध्ये आणायला जायची, पण 1 तास जर कधी जर उशीर झाला ना, 1 तास उशीर, तर आई अशी रानोरान भटकत राहायची तुम्हाला पाहण्याकरता. ऐका कशी राहायची माहिती का? बालपणी मी खेळत खेळत होतो जेव्हा तान्हा, अमृताहुनी गोड पाजला तू पान्हा, तुझ्या या उपकाराची तुझ्या या उपकाराची कधी जाणीव झाली नाही, अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार फिटणार नाही, अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार फिटणार नाही. आई तुझ्या मूर्तीवाणी या जगात मूर्ती नाही, आई तुझ्या मूर्तीवाणी या जगात मूर्ती नाही, अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार फिटणार नाही, अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार फिटणार नाही. आई राहते. आई एकदा निघून गेली का आईची किंमत कळत राहते. म्हणून सर्व या ठिकाणी जमलेला मातोश्री, या ठिकाणी जमले माझे पितृतुल्य बाबा, तुमच्या सगळ्यांच्या चरणी नतमस्तक होतो. झालेली कीर्तन रूपी सेवा सगळ्यांच्या चरणी समर्पित करत असताना काही जर चुकलं असेल तर माझ्या बुद्धीचे दोष सोडून या ठिकाणी सोडून द्या. जे बरोबर असेल माझ्या आईवडिलांचाही, माझ्या श्रीगुरूंचा आहे, तुमच्या सर्वांचं आईवडिलांचं, तुमच्या सर्वांचं आहे. जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत आई वडिलांची सेवा करा. जोपर्यंत गेल्यानंतर पाठीमागं आई वडील काही देऊन जात नाही, फक्त आशीर्वाद देत राहतात. म्हणून सगळं तीर्थाची अधुरी जे एका माता पितरे तैवे सेवेशी किरी शरीरे लोणे की जे
बोलिले लिकुरे विडी वाकुडे उत्तरे करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध साळुंकी मंजुळा बोलत सेवानी शिकविता धनी वेगळा असे काही जर चुकलं असेल तर माझं मला परत पाठीमागं देऊन टाका. एखाद्या 4 मुलं असेल तर चौथा समजून माफ करा. एखाद्याला 2 असेल दुसरा समजून माफ करा. एखाद्याला 1 असेल तर 1 समजून माफ करा. मावशी एखाद्याला काहीच नसलं तर मला दत्तक घ्या पण माफ करा. झालेली कीर्तन रूपी सेवा सगळ्यांच्या चरणी समर्पित सेवेला पूर्णविराम. विठ्ठल जय जय विठ्ठल जय. माऊली